राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आणि दादांबद्दल शोक प्रस्ताव मांडताना बरेचसे नेते त्या ठिकाणी भावूक झाले। तुम्ही पण दादांसोबत काम केलं आहे, बरंचसं मार्गदर्शन त्यांनी तुम्हाला केलं आहे। काय भावना आहेत आणि काय आठवणी आहेत? आणि दादांच्याबद्दल बोलायचं झालं तर शब्दामध्ये आपण बद्दल बोलूच शकत नाही, किंबहुना जितकं बोलू तितकं कमी आहे। माझी दादांची पहिली भेट मला अजूनही आठवते। मला वाटतं तेव्हा दादा अतिवृष्टीचा पाहणी करण्याकरता खेडमध्ये आले होते आणि त्यावेळेला मी आमदार नव्हतो, पण आमदारकीची तयारी करतो हे दादांना माहिती होतं। दादांनी मला त्यावेळेला आवर्जून बोलावून घेतलं होतं, तिथले त्यांचे स्थानिक आमदार असताना देखील। आणि त्यांनी कुटुंबाची विचारपूस केली होती, माझी विचारपूस केली होती। आणि दुसरी आठवण म्हणजे मी आमदार म्हणून निवडून आल्याच्यानंतर नागपूरला पहिलं अधिवेशन 2019ला झालं आणि माझं पहिलं भाषण हे मी दादांच्या समोर अर्थसंकल्पावरती बोललो होतो। आणि दादांनी मला त्यावेळेला माझं भाषण झाल्याच्यानंतर रात्री 11:30-12 वाजता मी ते भाषण केलं होतं। दादा त्यावेळेला आवर्जून सभागृहामध्ये बसले होते आणि त्यावेळेला त्यांनी माझं कौतुक देखील केलं होतं की चांगलं भाषण केलंस, पहिलंच भाषण तुझं होतं म्हणून। दादांनी नेहमी केलेली पाठराखण, चुकांनी घाबरून जाऊ नका, त्याच्यामधून शिकवण घ्या आणि पुढे जा। मंत्री झाल्याच्यानंतर देखील दादा एकदा गमतीने बोललो होतो दादांना की दादा राज्यमंत्री पण माझी पाठी अजून कोरीच आहे। तर तेव्हा दादांनी मिश्रीपणे सांगितलं होतं उद्या जेव्हा तू कॅबिनेट मंत्री बनशील तर तू पण तुझ्या राज्यमंत्रीची पाठी तू कोरीच ठेवणार आहेस। तर दादा एक असं व्यक्तिमत्व होतं ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभलं आणि नक्कीच ही उणीव कोणीच भरून काढू शकत नाही आणि दादांचं कार्य कदाचित महाराष्ट्रामध्ये दुसरा कोण नेता करू शकत नाही। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे। राज्यामध्ये बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतो आहे, नेमकी सरकारची भूमिका काय असणार? कारण चिखलामध्ये जी काही घटना घडली अत्यंत निंदनीय आहे। 4 दिवस त्या ठिकाणी संचारबंदीसुद्धा लागू केली गेली आहे। किती गंभीर आहे सगळं प्रकरण? हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये या भारतामध्ये कुठेही किंवा जगामध्ये कुठेही महाराजांचा अपमान हा सहन केला जाऊ शकत नाहीच। जे काही माझी एकच फक्त शिवप्रेमीने माझी एक विनंती असेल की सार्वजनिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा, ही भावना आपल्या सगळ्यांची आहे, त्याबद्दल मला कुठलीही शंका नाही। परंतु जे काही आपण जे नियम घालून दिलेले आहेत की महापुरुषांचा पुतळा उभा करत असताना त्याची विटंबना होऊ नये, त्याचं संरक्षण झालं पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे, ह्याकरता आपण जे कायदे नियम केलेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा ना। 2-3 महिन्यामध्ये परवानगी मिळते आणि पुतळा आपण थाटामाटांना उभा करू शकतो, लपूनच्या मुखाला उभा करावा ना। आणि म्हणून माझी विनंती असली की या निमित्ताने की ह्या सगळ्या परवानगी घेऊन आपण पुतळा तिथे उभे केले पाहिजे। त्याच्यामध्ये कुठे तुम्हाला अडचण येत असेल, कोण तुम्हाला अडचण करत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला सगळी मदत करू। दादांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवार बरेचसे प्रश्न उपस्थित करतायत। घातपाताचा वारंवार संशय ते व्यक्त करतात। सरकारची भूमिका काय असेल? महाराष्ट्राच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत, ज्या काही शंका आहेत त्याचं निवारण करण्यासाठी जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, जोपर्यंत चौकशीचा अहवाल पुढे येत नाही तोपर्यंत मी त्याच्याबद्दल काही बोलू शकणार नाही। कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे हे चुकीचं आहे, पण नक्कीच ज्या शंका उपस्थित केल्या जातात नक्कीच त्याची उत्तरं मिळतील ना। शेवटचा प्रश्न आहे, नायजेरियनसाठी डिटेक्शन सेंटर बांधले जात आहेत, बरेचसे नायजेरियन असू द्या, रोहिंग्या असू द्या, बांगलादेशी असू, सरकारची नेमकी भूमिका काय असणार? कारण यांना डिटेन केलं जातं पण डिटेन्शन सेंटर नाही आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा सोडलं जातं आहे, अशी पण घटना घडत आहेत। सरकारची भूमिका काय? डिटेन्शन सेंटर नसल्यामुळे नक्कीच जे कोणी परदेशी नागरिक आहेत त्यांना आपण जेव्हा ताब्यात घेतो त्यांना कुठे ठेवायचा हा प्रश्न त्यांना आपण अरेस्ट करू शकत नाही। त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवणं हे कंपल्सरी आहे, परंतु जागा नसल्यामुळे किंवा जागाची अडचण आजपर्यंत होती। परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन अग्रेसिव्हली याच्यामध्ये काम करून आता आपण महाराष्ट्रामधलं पहिलं डिटेन्शन सेंटरचं आपण टेंडर देखील काढलेलं आहे, बांधकामाचं त्याची वर्कआउट देखील झालेली आहे। पुढच्या काही दिवसातच आपण त्याचं काम देखील चालू करतो। मला वाटतं 20 कोटीचा निधी हा त्या बांधकामाकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मंजूर झालेला आहे। नवी मुंबईमध्ये आपण हे करतोय, MMR रिजनमध्ये हे आहे आणि बेसिकली ह्या डिटेन्शन सेंटरमध्ये महाराष्ट्रामधले सगळेच जे कोण परदेशी नागरिक राहू शकतील अशी फॅसिलिटी आपण तिथे उभी करतोय। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।